वाशिम जिल्ह्यातील कारंजामधील प्रसिद्ध नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतो आणि त्यानिमित्तानं भाविक मोठी गर्दी करतात। आज या मंदिरात दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं विशेष आयोजन केलं गेलंय। संपूर्ण विदर्भातून भाविक इथं दर्शन घेण्यासाठी येतात। 14व्या शतकात नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा याच ठिकाणी जन्म झाला होता। ते श्री दत्ताचे दुसरे अवतार असल्याचं मानलं जातं आणि याच मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। बघूयात। निमित्त आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या नृसिंह सरस्वती गुरुमंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जे मंदिर आहे हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि दत्तांचे दुसरे अवतार म्हणून प्रसिद्ध असलेले नृसिंह सरस्वती गुरु महाराज मंदिरांचा याच ठिकाणी जन्म झाल्याचं मानलं जातं। आज या मंदिरामध्ये आपण बघू शकता मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। इथे वेगवेगळ्या पूजा अर्चा देखील करण्यात येतात। तसेच इथे मोठ्या प्रमाणात सजावट सुद्धा मंदिराची करण्यात आलेली आहे। एकंदरीतच गुरुपौर्णिमेनिमित्त काय काय कार्यक्रम इथे चालतात, कुठून भक्त येतात, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले विश्वस्त निलेशजी गुडे आहेत। दादा, काय सांगाल, काय मंदिराची मान्यता आहे आणि कशा पद्धतीने आज इथे उत्सव साजरा केला जातो? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज गुरुपौर्णिमेचा उत्सव भारतातून बऱ्याच दुरून लोक येतात। मंदिराला जवळपास 91 वर्ष पूर्ण झाले। टेंबे स्वामींनी हे स्थान शोधून काढले आणि आज सकाळपासून भक्तांची रांग इथे लागलेली आहे। दुपारी महाप्रसाद जवळपास 2 ते 2.5 हजार लोक महाप्रसादाला असतात। तरी सर्व भक्तांना विनंती की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। देव इंगोले, पुढारी न्यूज, गुरुमंदिर, कारंजा।